2:30 वाजले आणि ही झोपली आहे आणि कोणीतरी ना हिला असं कानाच्या इथे फुंकर मारतंय. मग तिला जाणवायला लागलं की आपला मागच्या बाजूला कोणतरी झोपलंय. तर तिने असा हात मागे केला बघायला असं आणि तिला असं जाणवलं की गादी अशीच बेंड झालेली आहे काहीतरी. अच्छा. फॅनवरती एक आकृती दिसली तिला. तिला फक्त तिचा चेहरा दिसला आणि फक्त एवढासा नाकापर्यंत आणि ती त्याच्याकडे बघते आणि ॲज इफ तो तिच्या अंगावरती उडीच मारणार आहे. मी जोरात किंचाळली. बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडे अनेक भीतीदायक किस्से असतात, पण आपला स्टुडिओ तुमच्या राहत्या घरापासून लांब असल्यामुळे तुम्हाला येऊन ते किस्से सांगायला जमत नाहीत. त्या शूटसाठी यायला जमत नाही. त्यासाठी आपण घेऊन आलो आहोत एक नवीन शो, जिथे तुमचे किस्से तुम्ही आम्हाला पाठवाल आणि आम्ही ते इथे चॅनलवरती नरेट करून दाखवू. आणि तेच करण्यासाठी आपल्यासोबत आज आहे ऋषी. ऋषी, काय सांगशील या नवीन फॉर्मॅटबद्दल? आणि ॲक्च्युली हा नवीन फॉर्मॅट सुरू आपण जो केलाय ना, हम्म. तो एका प्रकारे चांगला झाला कारण की आपल्या फॉर्म्समध्ये एवढे गेस्ट आले, त्यांच्या स्टोरीज इतक्या भयानक आहेत. पण ते लोक लांब राहत असल्या कारणामुळे इथे येऊ शकत नाही. पण आजची मी तुला जी गोष्ट सांगणार आहे, हम्म. ज्या काही गोष्टी तुला सांगणार आहे, ती गोष्ट इतकी भयानक आहे अकॉर्डिंग टू मी, अच्छा. जशी मी तेव्हा ऐकलेली. आणि योगायोग कसा होतो ना, याचं एक चांगलं उदाहरण आज स्पष्ट होणार आहे. वाव, मी आता एक्साइट झालो आहे खरं तर आजच्या एपिसोडसाठी. पहिली गोष्ट कोणाची आहे आणि काय आहे ती गोष्ट? पहिली गोष्ट एका कपलची आहे. तिचं नाव आहे कृतिका आणि यश. ॲक्च्युली मला रिच आउट केलेलं कृतिकाने. ओके. पुण्याला राहायला एक कपल आहे आणि आता ते लोक पुण्याला राहतात. मध्यंतरी ते मुंबईत राहायला होते. तर मग कृतिकाने मला रिच आउट केलेलं पुण्याहून की त्यांची एक स्टोरी आहे. तिने आपला फॉर्म भरला होता आणि मग नंबरने मी कॉन्टॅक्ट केला. मग जसं आपलं प्रोसेस असते, मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर स्टोरी आधी ऐकून घेतली. मग डिटेलमध्ये मीट केली आपण बरोबर. झूमवरती. आणि जी मी स्टोरी ऐकली, तर स्टोरी इथून सुरू होते की ते कपल पुण्याला राहत होतं आणि लग्न झाल्यानंतर लोक मुंबईमध्ये काही वर्षांसाठी कामानिमित्त शिफ्ट होणार होते. ओके. तर ते लोक भांडूपच्या एका घरात शिफ्ट झाले मुंबईला. प्रॉपर्टी रेंटवरती घेतलेली आणि ते लोक बरेच दिवस इकडे तिकडे ना प्रॉपर्टीज बघत होते रेंटवरती. पण त्यांना काही ना काही असं योगायोग व्हायचा किंवा काय कळायचं नाही. पण ते सरळ प्रॉपर्टी ते बघायचं कॅन्सल व्हायची, रिजेक्ट व्हायची प्रॉपर्टी. आणि त्यांनी सुरुवातीला एकदम एक प्रॉपर्टी बघितली भांडूपला. ती त्यांना वास्तूच्या हिशोबाने किंवा घरातले आपण वाईब्स जे म्हणतो, ते काय फारसे कनेक्ट झाले नाही. आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण ही नको, अजून ऑप्शन बघूया. त्यामुळे ब्रोकर त्यांना बाकीच्या प्रॉपर्टीज दाखवायला लागला. पण तिथे पण त्यांना काही यश मिळत नव्हतं. मग त्यांनी विचार केला, आता जी पहिली पण प्रॉपर्टी आता नाईलाज आपल्याला शिफ्ट तर लवकरात लवकर व्हायचं आहे, कारण काम सुरू होणार होतं. मग तर ठीक आहे, आपण मला काही दिवस आपण इथे तरी काढूया त्या प्रॉपर्टीवर भांडूपच्या. आणि ते लोक तिकडे गेले. आता प्रॉपर्टी रिजेक्ट करण्यामागचं कारण हे होतं कृतिकाचं, की त्या घरामध्ये सनलाईट येत नव्हती. सकाळची अच्छा. सनलाईट येत नव्हती आणि दुपारी फक्त 3 ते 5च्या मध्ये सनलाईट यायची, तर संध्याकाळ व्हायची. ते पण फक्त किचनमध्ये वगैरे किंवा हॉल बेडरूमपर्यंत पोहोचत नव्हती. ओके. आणि ती बिल्डिंग पण अशी काही वर्षामध्ये जाणार होती रिडेव्हलपमेंटसाठी. तिथे काही लोक पण नव्हते आजूबाजूला, कारण की जस्ट त्यांनी पण शिफ्ट केलेलं. ते लोक फक्त मोजकी जुनी होती 3-4 बिल्डिंग. जुनी बिल्डिंग होती. मोजकेच फक्त 3-4 लोक फॅमिलीज तिथे राहत होत्या. तर ते राहायला सुरुवात त्यांनी केली तिकडे. आधी काही दिवस फक्त घर सेटअप करण्यामध्ये गेलं. तर आपण कसं, आता नवीन जेव्हा घर आपण सेटअप करतो, शिफ्टिंग करतो, तर सामान वगैरे लावत असतो. तर आता एवढं सगळं सामान शिफ्ट करते, आपला गोंधळ असा होतो की कुठे सामान ठेवलंय काय लक्षात राहत नाही. बरोबर. ते लोक सामान शिफ्ट करतायत, लावतायत, एक एक ती किचन सेट करते. पण तिला असं जाणवायचं की कोणतरी किचन मधल्या वस्तू हलवतंय, इकडून तिकडे शफल करतंय. ओके. आणि त्यामुळे तिचा रोजचा गोंधळ उडायचा की अरे, मी ही समज साखर इथे ठेवली, तर बर्निंग इथे ठेवली, ती इथून ती इथे कशी काय हल्ली. कधी झाकणच ओपन राहायचं. त्यामुळे यश तिला काय म्हणायचं की अरे, तुझा गोंधळ उडाला असेल, कारण की आपण इतकं हेवी शिफ्टिंग केलेलं, हेक्टिक दिवस गेलाय, थोडी सेटल हो. आपल्याला जुन्या घराची सवय असते, त्यामुळे आपण त्यानुसार तू स्वतःहून ठेवलं असशील वगैरे. तिला ती थोडीशी तशी होती की विसरभोळी. त्यामुळे तिला हे पचवणं फार डिफिकल्ट नाही गेलं. तिने इझिली ते पचवलं आणि मे बी मीच केलं असेल किंवा यश बोलला की मी पण ठेवलं असेल, तर सांगता येत नाही. तर मग शफलिंग वगैरे अशी होत होती. पण एक दिवस काय झालं, यशची पूर्ण नाईट ड्युटी लागली 1 हफ्त्यानंतर. आणि मग ती एकटीच तिकडे राहायला होती. तर यश बोलला की तुझ्या आईला वगैरे बोलून घेऊया का आपण. पण तिची आई वगैरे राहायला ते लोक पण कोकणात होते. तर कोकणातून फक्त 1 हफ्त्यासाठी आणणं वगैरे ते फार पॉसिबल नव्हतं. आणि ही गोष्ट पण काही इतकी जुनी नाहीये. लाईक हल्लीची गोष्ट 2023 मधली, 2 वर्षापूर्वीची, अच्छा. 2-3 वर्षापूर्वीची.
आणि ते लोक तिकडे शिफ्ट व्हायला लागले आणि राहतात व्यवस्थित करतात. पण त्यांचं काय व्हायचं की आपण घरी जेवण वगैरे करतो ना, आता जेवण केलेलं आहे, तर मग जेवण पण ते नंतर कुजायचं किंवा एक वेगळाच वास यायचा जेवणाला, बेचव व्हायचं. ओके. आणि या गोष्टी मग ते लोक त्यांना कळायचं नाही की असं का होतं सतत. मग त्यांनी काय केलं की त्याची एक फ्रेंड आहे, ते रूम क्लिन्झिंग आपण बोलतो ना, घर क्लिन्झिंग करतात, तसं काहीतरी त्यांचं हे असतं, ते करून बघितलं. 2-3 दिवस त्यांचं असं नीट त्यांना वाटलं की हा बाबा घर आता व्यवस्थित झालंय, थोडं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट झालं. पण जसं तू नाईटला कामाला गेला, आता हा डे 1 आहे जो पहिला किस्सा घडला तो. 2:30 वाजले आणि ही झोपली आहे आणि कोणीतरी ना हिला असं कानाच्या इथे फुंकर मारतंय झोपेत, बेडवरती असं, की लाईक इथून पूर्ण असं कानापर्यंत कानापर्यंत हवा जाते, थंड अशी गार. तर मग हिला कळत नव्हतं, ही झोपेत तिला वाटलं की मे बी यश बाजूला आहे, तिला सवय नाही, बरोबर. पहिला नाईट आहे तर मग तिने एवढं काय केलं नाही, रिॲक्ट केलं नाही. मग नंतर मग तिला थोड्या वेळाने थंडी वाजायला लागली, पूर्ण अच्छा. अंगरीचा गार पडायला लागला. तिने एसी वगैरे बंद केला झोपेतच, पण तरी ते थंडी आवरेना. तिला वाटतं की मला ताप बीप येतोय काय. तिला थोडीशी जाग आली. मग तिला जाणवायला लागलं की आपला मागच्या बाजूला, आपण ज्या कुशीला परतलोय त्याच्या मागच्या बाजूला त्याला गादीचा दाब जाणवतो, माहिती ना, आपण झोपल्यावरती कोणतरी बाजूला झोपलंय, तसं जाणवायला लागलं, कोणतरी झोपलंय. मग ती थोडीशी, तिचे हार्टबीट्स वाढले की नक्की काय आहे. तर तिने असा हात मागे केला बघायला असा, आणि तिला असं जाणवलं की गादी अशीच बेंड झालेली आहे काहीतरी, अच्छा. कळलं कोणतरी झोपलेलं असं. मग ती थोडीशी घाबरली, अंगावरती काटे आले, माझ्या पण अंगावरती काटे आले बोलता बोलता. आणि नंतर मग तिने सांगितलं की तिने फोन केला असंच यशला, की अरे मला असं वाटतं कोणतरी आहे आपल्या रूममध्ये. मग तो यश तिकडून बोलतोय, एकतर तू तुझे ते युट्यूबवरती हॉरर स्टोरीज वगैरे बघणं बंद कर, त्याच्यामुळे तू घाबरतेस, एकटी राहत नाहीस. आणि कोण असणार आहे घरात, कोण आहे का, लाईट लावून झोप तू. मग ती लाईट लावून झोपायला लागली. परत तिला थोड्याने थंडी वाजायला लागली आणि तिला झोप पण येत नव्हती. मग तिने शेवटी लाईट बंद केली. परत तिला थंडी वाजते आणि म्हणून ती उठली, तिने लॅम्प लावली, लाईट लावला आणि नंतर तिला जाणवलं की फॅनवरती अशी लाईट लावली ना, फॅनवरती एक आकृती दिसली तिला. अच्छा. एक शॅडो दिसली, अच्छा. एक माणसाची अशी, जो तिच्याकडे बघतोय असं. ओके. त्या नाईटला ती झोपेत पण होती त्या रात्री, आणि जरा असं तिला ब्लर विजन होतं, झोपेत असतो आपण, तिला फक्त तिचा चेहरा दिसला आणि फक्त एवढं असं नाकापर्यंत, फक्त डोळे तिचे दिसत नव्हते, असे लाल असे होते, फक्त असं काहीतरी लाल रेडिश लाईट अशी होती. आणि ती त्याच्याकडे बघते आणि ॲज इफ तो तिच्या अंगावरती उडीच मारणार आहे, ओके. तिला मारणार आहे, दाबणार आहे. ती जोरात किंचाळली आणि नंतर मग पहाटे 4-5 वाजता अशी उठूनच बसली. आणि मग यश याची वाट बघत होती. यश काहीतरी 8:30-9 वाजता घरी आला आणि घरी आल्यानंतर मग ती त्याला बोलली की अरे असं असं घडलंय म्हणून, की मी वरती असं बघितलं एक माणूस. तर तो यश कसं, आता त्याला बराच स्ट्रेस होता, आपण नवीन ठिकाणी शिफ्ट झालोय, त्याला ते वातावरण नॉर्मल करायचं होतं, लाईक की तू फालतू गोष्टी लक्ष देऊ नकोस आणि मे बी तू स्वप्नात काहीतरी बघितलं असशील, आणि एकतर तू ह्या गोष्टी बघणं बंद कर ऑनलाईन, मग बघूया अजून काय होतंय का. आणि परत एकदा घडलं की आपण बघू. हे फर्स्ट टाइमच झालं, त्यामुळे मला पण असं पटकन रिॲक्ट करता येत नाही. बरोबर. तर त्यांनी मग ओव्हरऑल हलक्यातच घेतलं. हलक्यातच घेतलं. नॉर्मली मे बी आपण हलक्यातच घेतो अशा गोष्टी, पण मग कृतिकाच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालू होत्या, बरोबर. की मग तिला एक एक अजून जाणवायला लागलं, आधीचं आठवायला लागलं, की अरे मी किचनमध्ये वस्तूचं सफलिंग वगैरे असणं किंवा डबा उघडा राहणं आणि कोणीतरी सतत खोलीत असण्याचा भास होणं, हे सगळं होत असताना एकदा रात्री ती भांडी तिने घासली. भांडी घासल्यानंतर मग तिला वाटलं ते खूप गरम वगैरे झालं, खूप ती दमली होती. ती बोलली की पटकन मी अंघोळ करत, थंड पाणी अंगावरती घेते. आणि त्याच वेळेला ना बिल्डिंगची लाईट गेली आणि बाथरूमची पण लाईट गेली आणि अंघोळ करत असताना तिला असं जाणवलं की कोणीतरी तिला इथे चाबकाचा फटका कसा मारतो आपण, अच्छा. तसा इकडे जोरात फटका मारलाय. अच्छा. जाणवलं असं काहीतरी सपकन बसलंय वगैरे असं तिने. लाईट गेलेली काय ना, तिला असं काही राबता येत नव्हतं. ती कशी बशी पटकन बाहेर आली, नंतर मग लाईट आली आणि नंतर ती बघायला लागली की आज कोण आहे का घरामध्ये. त्या दिवशी पण यश नव्हता, नाईटला गेलेला ॲज युज्युअल कामाला. तर घरी काही दिसत नाहीये, कोण घरी दिसत नाही. ती प्रचंड घाबरली त्यावेळेस. तिने पटकन यशला फोन करून घरी बोलवलं की तू आता येच, मला आता राहवत नाही घरी. मग तिने सांगितलं की आता यशला हे सेकंड टाइम झालं, तुम्हाला बोलवलंस की फर्स्ट टाइम झाला त्यामुळे तू विश्वास ठेवला नाहीस, आता हे सेकंड टाइम घडतंय आणि आता खूप मला विचित्र वाटतं. मग त्याने यशने बघितलं की तिच्या इथे ना असं वळ उठलं होतं, काळं निळं झालं होतं, अच्छा. विचित्र असं. त्याने फोटोज काढले असे
मग ते लोक डॉक्टरकडे गेले की नक्की काय आहे, काय एलर्जी आहे का काय. डॉक्टर बोलला नाही काहीतरी फटका बसला इथे, त्यांचं रक्त इकडचं मेलंय, काळा निळं झालं असं काहीतरी ओके. झालं. मग त्यांनी त्याला काहीतरी ट्रीटमेंट वगैरे औषध वगैरे दिलं. ते लोक घरी आले. मग ते लोक घरी त्या दिवशी झोपले नाही. ते लोक चर्चा करत होते की नक्की अजून काय रात्री होतंय का बघूया. पण त्या रात्री काय घडलं नाही. म्हणजे तो यश घरी होता म्हणून काय घडलं नाही रात्री. त्यांनी ठरवलं की आपण ह्याची जरा चौकशी करूया, नक्की आजूबाजूला विचारूया की काय, लोकांना विचारून की इथे काही आधी काय होतं का वगैरे. नेक्स्ट डे यश आणि ते लोक विचारतात शेजारी की काय नक्की झालंय का इथे. तर शेजारी काय बोलले नाही की म्हणजे कोणाला काय माहीतच नाही. ते बोलले आम्ही पण इकडे नवीनच आलोय किंवा असं काही नव्हतं किंवा विचित्र कारणं द्यायला लागली. म्हणजे त्यांना काही इन्फॉर्मेशन अशी काय मिळालीच नाही काहीतरी अशी. मग तो यशने त्याची काय केली, नाईट ड्युटी आहे ना त्याने शिफ्ट करून घेतली, डे शिफ्टमध्ये चेंज करून घेतली. आता तो दिवसा जायचा आणि रात्री घरी यायचा. बरोबर. तो दिवसा जाऊन रात्री घरी आला एके दिवशी आणि संध्याकाळी 7:00-7:30ला तो आंघोळ करून फ्रेश झाला. 8:30ला ते लोक जेवायला बसले आणि त्या दिवशी अमावस्या होती. आणि त्या दिवशी जे घडलं ना, अच्छा. तिथे यशला पण विश्वास ठेवायला लागला की आता नाही, हे आता प्रमाणाच्या बाहेर गेलेले आणि आता वी शुड शिफ्ट फ्रॉम हिअर. ते लोक जेवतायत, हिचं जेवण झालं. हा यश बाहेर बसून टीव्ही बघतोय आणि ही कॅज्युअली सगळं असं ताट वगैरे उचलून, मागचे 2 दिवस काय घडले नाही म्हणून ही जरा रिलॅक्स झाली होती. ताट वगैरे जेवण उरलेलं उचलून आत ठेवायला गेली आणि आत ठेवते, भांडी घासते आणि मग भांडी लावते पण. ती लेफ्ट साईडला भांडी लावते मांडणीवरती. तिथून यश आला. तो हात धुतोय. हात धुतलं आणि बाहेर गेला असा. तर मग ही परत उरलेली भांडी आणायला बाहेर गेली. बघते यश अजून जेवतोच आहे तिकडे. अच्छा. मग इट वॉज लाईक की आत आलेला कोण होता मग? तिला दिसलं की यश आतमध्ये आलाय. तो हात धुतोय. ती त्याला विचारते की अरे तू आत हात धुवून कशाला गेलास मग, जर तू जेवतोयस तर? तो बोलते मी तर हात धुतलेच ना, मी कशाला हात धुवू, मी तर जेवतोय अजून. ताटात सगळं आमटी आहे, भात आहे, सगळं वाढलेलं आहे आणि तो का आत येऊन हात धुवेल? तिकडे तिची एकदम हे झाले की लाईक कोणतरी आहेच आणि मी तिने स्पष्ट बघितलंय, यशच्या झुडपामध्ये कोणतरी आत आलंय. मग तिकडे ती यशला सांगते की नाही, मी कोणतरी बघितलंय. आता तिच्या मनात ही भीती की आता हा जो माणूस आहे यश, तो नक्की यश आहे की कोणतरी दुसरा दुसरीच कोण? आकृती आहे. कारण मी 2 यश बघितले. बरोबर. आणि नंतर मग तिकडे ती बोलते पण की तुला वाटलं तू आत येऊन बघ, तिकडे नळ आहे आणि हँडवॉशला साबण लागलाय थोडासा, ॲज इफ आता कोणतरी धुवून गेलेला आहे हात असा. मग तिकडे त्याला वाटलं की नाही आता काहीतरी केलं पाहिजे, की मग त्यांनी जरा चौकशी सुरू केली इकडे तिकडे. सुरुवातीला कोण असं काय ठोस अशी काही व्यक्ती अशी भेटली नाही जी याच्यावरती सांगू शकेल वगैरे. त्यांनी बरेच प्रयत्न केले. पण जसं मी एपिसोडच्या सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट तुला सांगितली की योगायोग कसा होतो त्याचं एक चांगलं उदाहरण. ही केस जेव्हा आपल्याला सापडली, जेव्हा मी ऐकली ही केस, त्याच्याच एक 2-3 दिवसापूर्वी ना मी एका ठिकाणी गेलेलो. अच्छा. आणि मी एका व्यक्तीला भेटलो होतो आपल्याच पॉडकास्टच्या कामासाठी, ओके. की तुम्ही आपल्या पॉडकास्टवरती येऊ शकाल का? आणि ती व्यक्ती अशा गोष्टी बघते, तंत्राचं वगैरे किंवा कोणी काय केलं असेल तर. ओके. त्यानंतर मग तिने सांगितलं की मी अशा एका व्यक्तीकडे गेली आणि ती व्यक्ती तीच व्यक्ती होती जिला मी आधी भेटलो होतो 2-3 दिवसापूर्वी. तर ती व्यक्ती दिव्यामधली एक व्यक्ती आहे. आय गेस बहुतेक लोकांना कळलं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. दिव्यामधल्या लोकांना तरी कळलंच असणार, कारण त्यांच्याकडे गेलं की तिथे दरबार भरतो. म्हणजे लिटरली एवढ्या लांबून लांबून लोक येतात, नालासोपारा, गुजरात. अच्छा. ते 3 ते 9-10 पर्यंत त्यांचा दरबार चालतो आणि ते घरीच जाऊन बसतात अच्छा. त्यांच्या घरी. आणि इतकं म्हणजे कॅज्युअल वातावरण असतं. मी जेव्हा तिकडे गेलेलो, सगळी लोक अशी बसलेत ॲज इफ काहीतरी विचित्र घडलं आणि एवढी नेगेटिव्ह एनर्जी तिथे जाणवते ना, की भाई काहीतरी झालेलं आहे. आणि एक गोष्ट तुला सांगतो तेच, की आपण अशा गोष्टींना एवढं दुर्लक्ष करतो ना, जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये याच्या डीप मध्ये जातो. आणि जेव्हा मी तिकडे गेलो, एवढ्या लोकांना तिकडे बघितलं मी, एवढी गर्दी होती, तेव्हा मला कळलं की भाई लाईफमध्ये भरपूर काय चाललं आणि इतके लोक त्रासलेले आहेत ना अशा गोष्टींमुळे. आपण कमेंट्समध्ये ह्याचा फार असं मस्करीत त्याचा उल्लेख करतो. बरोबर. पण तिकडे जाऊन जेव्हा आपण ऍक्च्युअल त्या ठिकाणी जाऊन बघतो ना, तेव्हा तुम्हाला नेगेटिव्ह एनर्जी पण जाणवते. तुम्हाला एवढं इमोशनल वाटतं लोकांच्या स्टोरीज ऐकून की भाई काय चाललंय त्यांच्या स्टोरी लाईफमध्ये, किती भयानक काहीतरी गोष्टी चालल्यात. बरोबर. मी तिथे गेल्यावरती एवढं नर्वस झालो, की मला माझं असं वाटायला लागलं की काय चाललं लाईफमध्ये, काय स्ट्रगल करतोय. लोक लिटरली 10-10, 15-15 वर्ष यातून सुटलेले नाहीयेत.
अच्छा. त्यांच्या आयुष्यात तेच तेच चाललेलं आहे. हम्म. निदान तिकडे भेटलो आणि जेव्हा हे लोक कृतिका आणि यश त्यांच्याकडे गेलेले, दिव्याला ती व्यक्ती राहते, त्या व्यक्तीला आपण ट्राय करूया आपल्या पॉडकास्टमध्ये आणायला. नक्कीच, मी मी आता तुला नाव तेच घेत नाहीये. बोलणार होतो. हो. तर मग तिकडे ते लोक गेले, पण डे वनला त्यांचा नंबर काय आलाच नाही. हम्म. आणि नंतर मग ती आतमध्ये त्यांचा बेडरूम आहे, तिथे ते ध्यानस्थ बसतात अच्छा. आणि समोर तुळजाभवानीचा फोटो आहे. हम्म. तिथे फोटोकडे बघून मंत्र बोलतात आणि त्यांना कळतं की हम्म. नक्की याच्या आयुष्यात काय घडतंय. आणि ते सांगतात की तू हे उपाय कर, तसं कर, तसं कर. तर हे सगळे ते लोक बघतात. त्यांना थोडंसं वाटलं की मे बी इथे काहीतरी आपलं होईल या ठिकाणी. हम्म. मग ते आशेने बसतात. 2ला आलेत. नाव त्यांचा नंबर काहीतरी पहिल्या दिवशी 210 काहीतरी 11 काहीतरी होता. ओके. मग तिथले ते 2 मुलं होते. ते बोलले की कदाचित नाही येणार. पण ते बोलतात की आम्ही जरा लांबून आलोय भांडूपवरून वगैरे. तर थोडंसं लवकर होईल का? तर ते म्हणाले, "अरे तुम्ही भांडूपवरून आलाय, इकडे वडोदराहून आलाय, एक विरारवरून आलाय. तर आम्ही काय करतो, जे लांबून आहे त्यांना मध्ये-मध्ये आम्ही घेतो. असं नाही की हम्म. तात्काळ ठेवतो." बरोबर. परत ते नेक्स्ट दिवशी तिकडे गेले त्या ठिकाणी दिव्याला. तिकडे बसले, त्यांचा नंबर आला. आणि जसा त्यांचा नंबर आला ना, तसं मग ती आत गेली, कृतिका आणि यश. हम्म. ते जी कोण व्यक्ती होती त्यांनी सांगितलं यशला की तू बाहेर जा, तू आत नको येऊस. त्याचं कारण हे होतं की तू क्लीन आहेस. बरोबर. तू इथे तुझा ऑरा निगेटिव्ह एनर्जीमध्ये तुझं ते खराब करू नकोस. हम्म. स्वतःवरती ओढवून घेऊ नकोस. मग ती कृतिका आतमध्ये गेली. ती व्यक्ती तिकडे बसली आहे. तिने कृतिकाला पाहिलं आणि तिने काय केलं, असं डोक्यावरून तिचा हात फिरवला आणि असा हात फिरवला. हम्म. इथपर्यंत इथे प्रेशर दिला हम्म. आणि प्रेशर देऊन ते फोटोकडे बघून मंत्र हे करत होते. नंतर तिने सांगितलं की तिला डोळे उघड. तिला कळलं की तिच्यासोबत काय काय झालेलं आहे वगैरे. तिने विचारलं की हे कधीपासून घडतं. तर ती बोलली की सुरुवातीचे काही दिवस मला असं होत होतं, पण ते जाणवलं नाही की ही तीच एनर्जी असेल हम्म. जी शफलिंग वगैरे करते. पण नंतर नंतर जेव्हा तशा गोष्टी अं, काय बोलतो आपण अग्रेसिव्हली होत गेल्या, हम्म. तसं मग मला भीती वाटायला लागली. आणि आता अमावस्येचा किस्सा. अमावस्येला ती बोलली विचित्र प्रकार घडला. ती बोलली मला माहिती आहे, त्याने तुला त्या स्वतःचा रूप दाखवला पण जो नवरा दिसला तुला. हम्म. तर तिने त्याच्यावरती कारण काय सांगितलं त्या व्यक्तीने, की तू या सगळ्यामध्ये तू ॲज अ सपोर्ट किंवा तू या गोष्टीतून या गोष्टीचं सोल्युशन किंवा तुझा कम्फर्ट तुला नवरा आहे, हम्म. तुझा नवरा आहे. म्हणून तू जेव्हा त्या स्पिरिटने तुला दाखवलं, स्वतःला दाखवलं, हम्म. तेव्हा त्या स्पिरिटमध्ये तू तुझा नवराच बघितला. ओके. ती ॲक्च्युअली स्पिरिटच होती. तिने तिचं ॲक्च्युअल रूप दाखवलं होतं, पण तुला तो नवरा दिसला. अच्छा. कारण तुझा कम्फर्टच नवरा आहे. हम्म. 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 तो बोलला आता पण तुझ्यासोबतच आलेला आहे. अच्छा. तो बाहेर वाट बघतोय आणि तो मला इथून बोलतोय की तिला बाहेर पाठव. काय बोलतोस? हां, एवढं असं तिला एकदम असं मला पण सेम सेम. की मी वाट बघतोय, तू बाहेर पाठव. मला हां. हवंय तिला. घेऊन जायचं. ती बोलली, "तू आत्ता इथून बाहेर नको पडू." हम्म. आणि मला एक गोष्ट चांगली कळली. हम्म. आपण म्हणतो की रात्री 11-12 नंतर बाहेर पडायचं नाही किंवा तो एक काळ सुरू होतो. त्याने सांगितलं की तू आता बाहेर नको पडू. हम्म. तू ना 12 नंतर ना एक विंडो ओपन होते, अच्छा. जी सगळ्यात सेफेस्ट विंडो असते. हा. आता आपण कमेंट्समध्ये किंवा बहुतेक लोकांना आपण असं ऐकताना बोलताना ऐकलंय, हम्म. की मी तर 12 वाजता बाहेर निघालोय, 12:30 वाजता निघालो, मला तर काही बरोबर दिसलं नाही, असं नाही. बरोबर बरोबर. पण एक विंडो असते सगळ्यात सेफेस्ट, तिकडे तुम्हाला कोणीच हार्म करू शकत नाही. ओके. कारण ती एक विंडो असते जेव्हा राखणदार चालत असतो हम्म. किंवा जो जागेवाला असतो ना, ती तो जागा क्लीन करत असतो. त्यामुळे कुठलीच अच्छा. एनर्जी तिथे येत नाही त्या जागेवरती. अच्छा. अच्छा. म्हणून तू कधी-कधी 12:30 किंवा असं मिडनाईट तू बाहेर, तुला एवढं निवांत वाटेल, बरोबर. एकदम रिलॅक्स वाटेल. हम्म. 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 ती बोलली, "तू एक काम कर, तू 12 वाजून 21 मिनिटांनी बाहेर जा, घरी जा. तुला तो काय ओके. करणार नाही." ओके. आणि ते बोलले, की "मी तुला हाताला धागा देते. हम्म. तो धागा तू बांध आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत काढू नकोस." हम्म. आणि नंतर मग यशला बाहेर सांगितलं, की "तुला मी लिस्ट देते. आता नेक्स्ट अमावस्येला तू ही लिस्ट घे, एक सामान आण आणि 4 रस्त्याला ती क्रिया करून ये." त्यांनी क्रिया सांगितली काहीतरी करायला. म्हणजे तेच की नारळ उतरवणं आणि मंत्र वगैरे काहीतरी असं करणं. नंतर ती बाहेर निघाली 12 वाजून 21 मिनिटांनी. तिला तो धागा बांधल्यापासून तिला असं खूप असं फ्री वाटायला लागलं, ॲज इफ आता काही घडत नाहीये. हम्म. खूप सेफ वाटायला लागलं. हम्म. त्या रात्री तरी पण त्यांना त्रास होत होता, पण इतका मेजर त्रास नव्हता. हम्म. ॲज इफ हे ते घरातच आले. ते लोक घरी आले परत ओके. भांडूपच्या. किचनमध्ये लाईट बकबूक होते हम्म. किंवा ॲज इफ ती एनर्जी हिंट देते, की मी आहे पण तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हम्म. हम्म. त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे. पण मग ते लोक दुर्लक्ष करतात, जाऊ दे, लक्ष देऊ नकोस. आजची रात्र काढूया.
मग नंतर यशने ना त्याच्या ऑफिसमधला एक कलिग होता, त्याचं नाव घेत नाही, त्याने सांगितलं की नाही घ्यायचं. तर त्याने रिक्वेस्ट केली की मी तुझ्या घरी येऊन राहतो. ते 2 मित्र होते, एक मित्र आणि त्याची एक मैत्रीण होती. तर मग तिला त्या मैत्रिणीकडे शिफ्ट केलं, कृतिकाला, आणि यश त्याच्या मित्राकडे राहायला गेला. अच्छा. पण त्याच रात्री जेव्हा ती शिफ्ट झाली, कृतिका यशच्या फ्रेंडच्या घरी, फिमेल फ्रेंडच्या घरी, त्या रात्री तिला मिडनाईट असं वाटलं, तिला स्वप्नात दिसलं असं, आणि की एक 35 वर्षीय माणूस असा, काय बोलतो, एकदम थिन, तो, त्याचे असं केस थोडंसं टक्कल पडलेलं आहे पूर्ण असं, अच्छा. त्याचे डोळे आत गेलेले आहेत, पण फक्त हलकेशी रेडिश दिसतो डोळ्यांमध्ये. नॉर्मल शर्ट पीस घातले, एकदम कडका माणूस हा, सडपातळ माणूस एकदम, त्याच्या अंगाला मासच नाही. अच्छा. तो असा बसलाय बेडवरती, असे पाय वर करून असा बसलाय, आणि तो असं तिच्याकडे बघतोय. आणि नंतर मग तो हळू, हे त्याच्या स्वप्नात दिसतंय, तिला ती आकृती पूर्ण दिसली, ती रिलेट करते की अरे मी असंच डोळे त्या दिवशी फॅनकडे बघितलं होतं, त्या घराच्या फॅनकडे, आणि तो हळूहळू तिच्याकडे येतोय, अंगावरती येऊन तिचा चेस्ट ते प्रेशर देतोय, ॲज तिला मारतोय वगैरे असं काहीतरी, श्वास हे करतोय. आणि ती त्या ह्याच्यामध्ये भस्कन उठली, आणि तिला कळलं की अरे स्वप्न होतं, पण तिने त्या व्यक्तीला बघितलं, जी कोण व्यक्ती होती, आणि तिने मग तिथे बघितलं की इथे जसे त्याला निशाण होते, ॲज इफ असे आपण दाबतो कसा गळा. अच्छा. मग तिने यशला सांगितलं की अरे हे आता आपलं काय सुटलेलं नाहीये, आपला पाठलाग काय सुटत नाहीये. मग त्यांनी काय केलं की परत जाऊया आता तिकडे. ते लोक परत तिकडे गेले दिव्याला. ती व्यक्ती बोलली तू काही घाबरू नकोस, ती तुला त्रास द्यायचा, तुला घाबरायचा प्रयत्न करते, ती तुझं काही करू शकत नाही. तर मग यश वॉज लाईक की त्याला ते हे राहत नव्हतं, त्याला जायचं होतं. मग त्याने स्वतःहून चालू केल्या गोष्टी शोधायला की नक्की काय आहे. तो ओनरला त्याने कॉन्टॅक्ट केला, ब्रोकरला कॉन्टॅक्ट केला. तिथे असं कळलं की जो ओनर त्याने रेंट वर दिलाय फ्लॅट, तो सेकंड ओनर होता. ओके. फर्स्ट ओनर कोणतरी वेगळाच होता. आणि फर्स्ट ओनर जो होता ना, त्याचा एक भाऊ होता जो मतिमंद होता, आणि त्याचा तो तसाच होता. 35 जेव्हा त्याचं वय होतं तेव्हा त्याने त्या फॅनला गळफास लावून घेतला होता बेडरूम मधल्या. आणि गळफास लावून घेतला तेव्हा मग गोष्टी अशा कनेक्ट झाल्या की तिला जो फॅनच्या वर दिसला होता माणूस, अजून तो खाली उडी मारायचा, की ते तसं कनेक्ट झालं की तो फॅनला त्याने गळफास लावून घेतलेला. आणि हे सगळं त्याला कधी कळलं, जो त्याने ब्रोकर थ्रू ओनरला कॉन्टॅक्ट केला. ओनर त्याने पहिल्या ओनरला हे करायला घेतलं, कॉन्टॅक्ट करायला घेतला. आणि नंतर मग आता हे सगळं कसं सुटलं, आता अमावस्या आली. अमावस्या आल्यावरती त्याने परत सांगितलं की तू अजून 21 ते 30 मिनिटाच्या दरम्यान तू बाहेर पडायचं, आणि 4 वाजताला या गोष्टी करायच्या, आणि परत त्या घरात राहायला जाऊ नकोस. ती व्यक्ती बोलली की मी त्या एंटिटीला असं हे करू शकत नाही, मी त्याला फक्त तुझ्याहून लांब करू शकते. अच्छा. तर ती बोलली की तू हे क्रिया कर, तू तुझ्या मागे लागणार नाही कधीच. त्याने जाऊन 4 वाजता ती क्रिया वगैरे केली, आणि त्या दिवसानंतर ती एंटिटी कधीच तिने कृतिकाला त्रास दिला. बरीच इंटरेस्टिंग स्टोरी होती खरं तर. हे मला ऐकताना इतकं भयानक वाटत होतं. आणि जर हे तेच त्यांच्याकडून आपल्याला स्टोरी ऐकायला मिळाली तर फारच बेटर झालं असतं. सिरियसली. पण मी स्वतःहूनच असं जरा प्रयत्न केला की त्यांचा जो काही इमोशन होता यामागचा, तो आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचा. म्हणून तू खरंच खूप चांगल्या प्रकारे नरेट केलीस. आणि Hopefully. तुमच्याकडे पण अशा कोणत्या गोष्टी असतील, पण काही कारणास्तव तुम्हाला इथे यायला जमत नसेल, तर नक्कीच खाली फॉर्म आहे. तो फॉर्म तुम्ही फिल करा आणि त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आपण ऋषीकडून अशाच छान प्रकारे तुमच्याही गोष्टी ऐकू नंतर. तर ऋषी, ही झाली आपली पहिली गोष्ट. करेक्ट. आपल्याकडे आज अजून एक गोष्ट आहे. येस, बरोबर, ती आपण सुरुवात करूया. नक्कीच. तर आता तुला आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की नुकतीच 10वीची एक्झाम झाली. हा जो किस्सा आहे तो अशाच एका 10वीतल्या मुलीचा आहे. अच्छा. आणि तो पण इतका भयानक आहे. मी तर आधी मला प्रश्न पडला की कोणता किस्सा आधी घेऊ, कारण दोन्ही तेवढेच असे तोडीस तोड होते. तर ही 10वीतली मुलगी आहे, तिचं नाव आहे श्रुती गोडे. अच्छा. ती, बरं, मी इथे आधीच सांगतो डिस्क्लेमर की यांची परमिशन आहे आम्हाला, करेक्ट की त्यांचं नाव वगैरे सगळं काही मेन्शन करू शकतो, त्यामुळे मग आम्ही इथे ते नाव घेत आहोत. करेक्ट. तर ही श्रुती गोडे जी मुलगी आहे ती राहायला माहीमला होती. अच्छा.
आणि तिची आई नसल्यामुळे ती आणि वडील असं दोघंच राहायचे. तिचे वडील पण असे काही ग्रेट कामाला होते अशातला भाग नाही, पण ते कसे बसे आपल्या मुलीचं शिक्षण वगैरे पुरवतं, पैसा पुरवतं. आणि ही गोष्ट पण आहे 2000 काहीतरी 15 की 16 सालाची, ओके. 10 वर्षापूर्वीची गोष्ट. आता ती मुलगी मोठी झाली, बरोबर. त्यांचे प्रिलिम्स वगैरे झाले, फेअरवेल होता. तिने सांगितलं घरी की बाबा आज आमचा फेअरवेल आहे, तर मला बहुतेक उशीर होईल झाला आणि आम्ही नंतर मित्र मित्र कुठेतरी फिरायला जाऊ, कारण नंतर काय भेट होणार नाही. तर वडील बोलले ठीक आहे, पण जेवायच्या वेळेला घरी ये, बाहेर खाऊन येऊ नको. ती बोलली हां ठीक आहे येते. तर ते फेअरवेलला गेले सकाळी. मग सकाळी 11 ते काहीतरी 3 ते 4 पर्यंतचा फेअरवेल होता. मग शाळेत जेवले वगैरे आणि त्यांचा प्लॅन झाला मित्रांचा की आपण आता फिरायला जाऊया. तर बहुतेकांनी सांगितलं दादर जाऊया, चौपाटी जाऊया. त्यातला एक शाणा बोलला की आपण वसईला जाऊया. कुठे? वसईला. वसई. वसई अच्छा. बीचवरती. ओके. आणि जिथे आपलं शेवटचं शूट झालं होतं वसई फोर्टला. तिकडे बीचेस आणि वसईच्या ॲक्च्युअली भरपूर स्टोरीज अशा प्रसिद्ध आहेत. तिथे असे काहीतरी भरपूर किस्से आहेत, हॉन्टेड किस्से आहेत. बरोबर. शेवटची भेट जे काही आता ऋषीने मेन्शन केलं, खरं तर ती एक शॉर्ट फिल्म आम्ही केली होती आणि हवं तर त्याची लिंक देखील आम्ही इथे मेन्शन करू व्हिडिओच्या एंडला. तुम्ही नक्कीच बघू शकता. येस. आणि जस्ट फ्लोमध्ये प्रमोट करून टाकलं. एनी विच तर मग ते गेले ट्रेन पकडून. आता हिने सांगायचं ना घरी की मी चालली आहे वसईला. तिचे बाबा तर तसेच धरून चालले होते की आता ही फेअरवेलवरून येईल, नंतर खाऊन पण आरामात येईल. बरोबर. आणि ते काय 8 वाजता येणार होते, मग येऊन जेवण बनवणार, मग 9 पर्यंत वगैरे जेवण त्यांचं होतं. तर मग तिच्याकडे 9 वाजेपर्यंतचा वेळ होता आणि हे लोक 4 वाजताच निघाले होते वसईला जायला. ओके. ते बीचवरती गेले तिकडे आणि बीचवरती मस्ती वगैरे सुरू केली. आणि आय गेस तो पण दिवस अमावास्याच होता. सुरू होणाराचा काहीतरी काळ होता आणि 2 दिवस अमावास्या होती. म्हणजे आज उद्याचं 2 दिवस अमावास्या होती. आणि संध्याकाळी वाटतं तो काळ सुरू झाला होता त्या काळाला. तिच्या लक्षात नाही. आणि तिकडे ना त्या बीचवरती तिथे साईडला एक स्मशान होतं तिकडे. हां. आहे तिथे? आहे. ओके. त्या अख्ख्या बीचवर तिकडे पुढे स्मशान आहे, अच्छा. असं ती मला सांगते तिकडे. आणि नोईंगली किंवा अननोईंगली आहे ना, असं काहीतरी लाट आली. त्या लाटेसोबत एक कलश आलं. हां. आणि ते तिथे अडकलं होतं त्या मातीमध्ये, रेतीमध्ये. तर हे लोकं चालतायत आणि चुकून हिचा पाय त्या कलशला लागला. हो. आणि हे फ्रेंड्स म्हणजे थोडेसे त्याचे आपण कसं नॉर्मली मस्करी वगैरे करतो. मग ते चिडवायला लागले असं, की "अरे हा बघ कोणतरी आलं तुझ्या मागे आता आत्मा वगैरे पण लागायला लागल्या. तू एवढी सुंदर आहेस" वगैरे असं ते चिडवायला लागले. आता ही मस्करी नंतर कशी वाट लागू शकते आपण जेव्हा करतो, त्याचं नंतर आपल्याला प्रत्यय येतं या स्टोरीमध्ये. तिकडून ते घरी गेली. सगळे घरी आले. रात्री ती जेवली व्यवस्थित आणि तिचा आता पेपर आहे 2-3 दिवसाने. 3 दिवसांनी तरी पहिला पेपर इंग्लिशचा होता. ओके. तर नंतर मग ती घरी गेली, जेवली. रात्री थोडा ती अभ्यास करणार होती. अभ्यास करताना तिच्या पोटात असं खूप दुखायला लागलं, भयंकर दुखायला लागलं. अच्छा. तिचे बाबा विचारतात, की "अरे तू काही खाल्लंस का बाहेर? म्हणजे काय खाल्लंस वगैरे असं?" बोलली, "काय नाही, आम्ही भेळ वगैरेच फक्त खाल्ली होती आणि दुपारी जेवलो होतो." तर त्यांना वाटलं, की मे बी फूड पॉइझनिंग झालं असेल. तिचं एवढं दुखायला लागलं, की तिने जे काही खाल्लंय ते सगळं बाहेर काढलं तिने, उलटी केली. आणि उलटीला असं कुबट वास यायला लागला. मग त्यांना वाटलं, की मे बी ते पचलत नसेल तिला काहीतरी, खाल्लं असेल अचरट-पचरट तर. तिची उलटी काही थांबेच ना. सकाळ झाली, सकाळचे 9 वाजले. मग ते डॉक्टरकडे येऊन गेले शेवटी. आणि डॉक्टर बोलले, की फूड पॉइझनिंग झालं असेल. त्यांनी काय गोळ्या वगैरे लिहून दिला. नॉर्मली जे क्लिनिकमध्ये देतात बरोबर. ते. मग ती घरी आली. ते गोळ्या खाऊन तिला काहीतरी तासभर जरा बरं वाटलं आणि ती झोपली जरा आराम करून. तर दुपारी परत अभ्यासाला बसणार होती. आणि ती दुपारी झोपली आहे आणि त्या दिवशी वडील कामाला गेले होते. तिला असं वाटलं कोणतरी तिचा पाय खेचलाय. तिचा. तर ती उशीवर झोपली आहे आणि ती उशीवरून खाली आली. हो. उशीवर राहिली. तिला मग ती उठली दचकून. तर तिला हे कळेच ना, की माझे कोणी पाय खेचले, की मी दचकून खाली गेली स्वतःच. ती विचार करते, की काय नक्की झालं असेल. आणि तिच्या पोटात बघत जरा थांबलं होतं दुखायचं. ती बोलली, "जाऊ दे, मी अभ्यासाला बसते. मला कळत नाही काय वगैरे असं." तिने दुर्लक्ष केलं. ती अभ्यासाला बसली आणि परत तिला थोड्या वेळाने पोटात दुखायला लागलं. एकदम म्हणजे सहनच होत नाही असं. तिने पप्पांना सांगितलं, की "पप्पा असं होत आहे." पप्पा बोलले हिचे, की "तू अरे गोळ्या घे परत सेकंड डोस घ्यायचा आहे. जेवलीस का तू?" ते बोलले, "मी जेवणार होते, मी जेवले नाही. पण मला असं परत उंबसतंय. आता उलटी काढावीशी वाटते मला." मग पप्पा बोलले, की "तू लिंबू सरबत वगैरे करून पी, जेवू नकोस. वाटलंस मग पोटात जाऊ दे." मग तिने आधी उलटी काढली.
उलटी करणे तिला काहीतरी ब्लडचे स्पॉट्स दिसायला लागले त्याच्या हम्म. उलटीमध्ये. तिला कळायला काय मार्गच नाही की नक्की असं काय होतं, आणि ती पूर्ण एकदम अशक्तच झाली होती. लाईक असं तिला उठायची वगैरे ताकद नाही, तसं नॉर्मली माणसाला होतं उलटी करून करून. पप्पा पण तिच्या टेन्शनमध्ये, आता अरे पेपर आहे आता 2 दिवसामध्ये, काय करायचं. करेक्ट. मग त्यांनी परत मग एका मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेले, सोनोग्राफी वगैरे केली, पण त्यामध्ये रिपोर्ट्स नंतर सगळे नॉर्मलच आले की काही नक्की असं काही जाणवत नाही. मग हे तो तिचे वडील टेन्शनमध्ये होते. मग त्यांचे सोसायटीचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की अरे हिला त्रास वगैरे होतोय. मग ते बोलले की आता मेडिकली काय होतं, तू जरा चौकशी कर, कुठे विचार कोणाला काय झालंय का नक्की, किंवा तिला विचार की बाई ती कुठेतरी गेली होती का, ती कुठे काय लागलं तिला जाणवलं असं. तर तिच्या लक्षातच नाही की मे बी आपण वसईला गेलो तिकडे काहीतरी झालं असेल. बरोबर. तर ती बोलते ना आम्ही कुठे तर गेलोच नव्हतो, फेअरवेलला फक्त गेलो होतो, नंतर बाहेर फिरायला गेलो. तिने तेव्हा पण सांगितलं नाही की आम्ही वसईला गेलो होतो. त्यानंतर मग ते जे तिचे फ्रेंड होते पप्पांचे सोसायटीचे, त्यांनी सांगितलं की एक माणूस आहे त्यांच्या ओळखीमध्ये, पण तो दर्ग्यात असतो, तुम्हाला तिकडे दर्ग्यात जाऊन त्यांना विचारायला लागेल. अच्छा. तर मग काय झालं की ते दर्ग्यात तिकडे गेले, आणि दर्ग्यामध्ये अगेन प्रिव्हियस स्टोरीसारखं तिकडे दर्गा असतो, सगळे लोक वगैरे येतात तिकडे. त्या माणसाने सांगितलं, जो माणूस तिकडे बसते, की इसको उसने पकडा है और इसने उसको बुलाया है. अच्छा. त्या मुलीनेच त्या व्यक्तीला बोलवलंय म्हणून तिच्या मागे आलाय. अच्छा. हा, तिला काय मार्गच नाही. तो माणूस तिला विचारतो की बेटा कल कहाँ गई थी तुम, मतलब 2 दिन पहले कहाँ गई थी तुम, कहाँ गई थी. तर आता वडील ओरडतील म्हणून मग ती थोडंसं टाळाटाळ करत होती की मी शाळेत गेलेली, फेअरवेलला गेले, आणि नंतर मग मी घरी आले थोडंसं बाहेर फिरून वगैरे. ती बोलते तो बोलतो ऐसा हो ही नहीं सकता, सच बता कहाँ गई थी. मग ती बोलली की आम्ही वसईला गेलो होतो बीचवरती, पण तिथे असं काय झालं नाही. मग तो बोलतो मैंने बोला था ना ये खुद ही उधर से लेके आई है इसको. मग त्याने तपकीर असतं ना आपलं, त्याच्यामध्ये काहीतरी पावडर मिक्स केली आणि सांगितलं की हिच्या असं डोक्याला आणि गळ्याला ते असं रेस्ट ठेवायची, म्हणजे ती बाहेर यायला प्रयत्न करते ना उलटीने, ते तिला जास्त त्रास होणार नाही, पोटात वगैरे दुखतंय ते. मग त्याने दिलं ते लावायला असं. ती रात्री लावून झोपली वगैरे, तिला थोडीशी जरा बरं वाटलं तिला, आणि ती एक्झामला गेली. तिचे वडील बोलले होते की तू जेव्हा एक्झामला असेल तेव्हा मी तिकडेच थांबेन, वर्गाच्या बाहेर वगैरे थांबेन. तर सेंटर पण तिच्या जवळपास आला होता माहीमच्या एका जवळच्या शाळेमध्ये. तर ते वर्गाच्या बाहेर होते उभे, आणि एक्झाम देते, आणि तिला दिसतंय खिडकीतून, तिचा बेंच खिडकीच्या जवळ होता, आणि ते बाहेर वडील आपले बसलेत एका शेडेखाली. आणि नंतर पेपर देऊन ती बाहेर आली, तिला अचानक परत पोटात दुखायला लागलं, ओके. ॲज इफ कळ येते ना आपल्याला. मग ती वॉशरूमला गेले, आणि वॉशरूमला ती अचानक गेलं, ती ब्लीड करायला लागली, आणि तिला उठवतच नाहीये वगैरे. बराच वेळ झाला. वडील बोलतात की आली कशी नाही. त्यांनी एका मुलीला सांगितलं की जाऊन बघ बाबा ती काय नक्की आहे का तिकडे वगैरे, काय झालंय. मग एक मुलगी गेली आतमध्ये. मग तिने तिला कसं बसं बाहेर आणलं, सांगितलं की हिला ब्लिडिंग होतंय. ते लोक परत डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरकडे घेऊन गेले, आणि डॉक्टरांना कळायला मार्गच नाही की ब्लिडिंग कशामुळे होत आहे. ब्लिडिंग पण असं थांबत नाहीये, लाईक आता फ्लोमध्ये होत आहे, परत थोड्या वेळाने फ्लोमध्ये होत आहे. अच्छा. एकदम विचित्र प्रकारचं ब्लिडिंग व्हायला लागलं. मग नंतर मग ती तिथे ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. परत तिचा 4 दिवसाने पेपर आहे, नेक्स्ट पेपर. आता करायचं काय. मग तो वडील त्याचे परत त्या दर्ग्यामध्ये गेले. दर्ग्यामध्ये गेले, त्यांनी सांगितलं की असं होतं, आपने तो बोला था पर उसका कुछ हुआ नहीं, क्या कर सकते हैं. तो बोलते इसका सोल्यूशन एक ही है, तुम खुद अपनी बेटी को बचाओगे, मैं लिख के रहता हूँ. आता कसं वगैरे, तो बोलतो की मुझे ऊपर से मना किया है, मुझे उसने मना किया है पूरी बात बताने को, अब समझ जाओ की तुम अपनी बेटी को खुद बचाओगे. अच्छा. आणि हे सगळं झाल्यानंतर तिला घरी आली ते लोक. तिचं ब्लिडिंग थोडंसं कमी झालं, त्याने परत कधी दुसरं औषध वगैरे दिलं, ते पण त्यांनी असं त्याला खायला वगैरे दिलं. थोडंसं दुखणं कमी झालं की बाबा नेक्स्ट पेपरला ती जाईल वगैरे असं. ती नेक्स्ट पेपरला गेली, सगळं व्यवस्थित झालं. नंतर मग तिने घरी येऊन सांगितलं की पप्पा मी तशी वसईला गेले होते, आणि त्यांनी विचारलं की तू असं काहीतरी केलंयस का, जेणेकरून मस्करी वगैरे कोणाची केलीस का तू. तिला वाटलं की मस्करी माझे मित्र करत होते, ते कलश एक आलं होतं, तर माझा पाय लागला चुकून. मग ते असं चिडवायला लागले मला मुलांच्या नावाने वगैरे, बरोबर. असं तसं. मग ते बोलले की अच्छा. मग ते परत दर्ग्यामध्ये गेले, त्यांनी सांगितलं की असं असं घडलं होतं.
ते बोले मुझे पता है और वो उसने ही बुलाया है और इसको तुम्ही बचाओ, हे सतत ते एकच सांगतात. तर मग ते घरी गेले आणि तिला ते औषध वगैरे दिल्यामुळे जरा तिला ते नीट वाटलं. तर तिचा नेक्स्ट पेपर होता काहीतरी मॅथ्सचा काहीतरी पेपर होता. त्याची आदल्या रात्रीचा म्हणजे हा सीन आहे. आणि हा ॲक्च्युली आता मी तुला सांगेन ना, जेव्हा मी हे ऐकलं होतं ना, माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. अच्छा. म्हणजे इतका भयानक आणि आय फील की असं कोणाच्या आयुष्यात घडू नये. तिने मला काय सांगितलं की आता माझा उद्या मॅथ्सचा पेपर आहे आणि तिला स्वप्न दिसलं. तिला एक कसं स्ट्रेसमध्ये होते ती, की ती पेपर लिहिते आणि खूप तिला असं काय बोलतो आपण स्ट्रेस आला की आता माझा पेपर सुटेल. आणि ती पप्पांना बघते तिच्या बाहेर असे आहेत ते तिथे बसले, तिला दिसतंय सिनारिओ तो. बोलतात टेन्शन घेऊ नको, मी आहे टेन्शन घेऊ नको असं. आणि नंतर मग ती त्या स्ट्रेसमध्ये उठली अलार्म वाजला असा. उठली, तिला 4ला जाग आली आणि पप्पा झोपले होते पहाटे असतात. ती मग बोलली मी अभ्यासाला बसते, जरा स्ट्रेसमध्ये थोडंसं तिला भीती वाटायला लागली. थोडं रिव्हिजन करते ती. 4 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, पप्पा उठतच नाही हॉलमध्ये. मग ती 8 वाजता उठवायला गेली पप्पांना. तिचं अंग अख्खं गार पडलेलं. आणि तिचा आता पेपर आहे 11 वाजता आणि त्याच दिवशी पप्पा तिचे उठत नाहीत रात्री सकाळी 7 ते 8 वाजता. मग तिला कळलं की तिचे वडील गेले. तिने काकांना बोलवलं की असं असं झालंय. काकांनी तिला रिक्षा वगैरे मागवली. ती बोलली तू पेपरला जाऊन तुझा 10वी मिस करशील त्याला पण आवडणार नाही, तू एक्झाम देऊन आहे. ती घरी पप्पा ऑफ झाले, ती एक्झामला गेली, पेपर देऊन आली मॅथ्सचा. काय माइंडसेटमध्ये गेली असेल ऑब्विसली. आणि संध्याकाळी येऊन तिने वडिलांचं आपलं हे केलं. आता तुला मी एक सांगतो, जेव्हा तो माणूस बोलत होता की आपली बेटी को तुम्ही बचावे, आणि ते जेव्हा पप्पा गेले त्या दिवसापासून तिला कधीच त्रास झाला नाही. त्यांनी ते स्वतःवर अडवून घेतलं. किंवा मे बी ती सांगते की पप्पांच्या त्या स्पिरिटनेच त्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावला असेल, अशी तिची थिंकिंग आहे श्रुतीची. आणि आज ती कोल्हापूरच्या एका हॉस्टेलमध्ये राहते. अच्छा, म्हणून इथे नाही येता आलं. बापरे, मी खरं तर सुन्न झालोय टू बी ऑनेस्ट आता हे ऐकून. आणि पुढे काय बोलावं तेच कळत नाही. म्हणजे इतकी भयानक गोष्ट. मी तर चक्कच पडलो की भाई 10वीचा पेपर आहे, मी असं तर मी काय केलं असतं. तर इतक्या विचित्र गोष्ट लोकांच्या आयुष्यात घडत असतात. एकदा ना तुम्हाला जस्ट ज्यांना आम्ही सांगतो की ज्यांना विश्वास बसत नाही ना अशा गोष्टीमध्ये, त्यांनी खरंच अशा ठिकाणी जाऊन बघावं की लोक किती त्रासलेले असतात. तुम्ही दर्ग्यात जा किंवा अशा एका व्यक्तीच्या दरबारात जा जो याचा सोक्षमोक्ष लावतो. तिथल्या लोकांशी बोला. नाही तुमच्या अंगावरती काटा आला ना, तुम्ही नेक्स्ट मोमेंटला बोलूच शकत नाही की बाबा अशा या गोष्टी नसतात. तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. अंधश्रद्धाचा भाग वेगळा, श्रद्धेचा भाग वेगळा. पण अशा गोष्टी असतात हे त्यांच्या लाईफमध्ये तुम्हाला दिसतं ना की भाई त्यांच्या लाईफमध्ये घडतंय हे सगळं. मग तेव्हा आपल्याला कळतं की हा प्रकार जाम विचित्र आहे. आणि तेव्हा आपल्याला आपल्या लाईफबद्दल असं वाटतं की भाई मी खूप नशिबाने चांगल्या ठिकाणी, आपल्या मागे असं काही नाही. बरोबर. मी खरं सांगू तर या स्टोरीबद्दल असं काही मला अपेक्षित नव्हतं. आधीच्या स्टोरीसारखं वाटलेलं की काहीतरी त्यातून सोक्षमोक्ष निघेल आणि एखादा मार्ग निघून जाईल त्यातून. आणि खरं तर तू हे सांगितल्यामुळे मी आत्ता पुढे काय बोलावं हे मला सुचत नाहीये. बट खरंच एक मज्जा आली ऋषी तुझ्यासोबत हा एपिसोड करताना. मला पण. कारण आपण पहिला एपिसोड जो आपल्या चॅनलवरचा होता, जो आपण हॉरर थीममध्ये केला होता, करेक्ट, त्या एपिसोड नंतर आज पुन्हा इतक्या जवळपास 2.5 वर्षांनी आपण एकत्र असं बसून एक पॉडकास्ट केलेला आहे. त्यामुळे खरंच खूप मज्जा आली. आणि ही सिरीज अशीच चालत राहावी. एव्हरी मंथ एंडला आपण एक एपिसोड्स करत जाऊ. ज्यांना इथे पोचता येत नाही त्यांनी त्यांचे तो फॉर्म भरून त्यांच्या त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोचवाव्या. आणि ऋषी असंच प्रकारे काही गोष्टी इथे तिथे होऊनच जातील, कारण तो दुसऱ्यांच्या आयक्यू स्टोरी इथे मांडत आहे. पण इतक्या छान प्रकारे तो असंच सांगत राहावा हे खरं तर मला खूपच आवडेल. आणि हा एपिसोड आपण इथेच एंड करूया याच नोटवरती. तुमच्याकडे देखील अशा काही चांगल्या स्टोरीज असतील तर लगेच डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो फॉर्म भरा आणि आम्ही इथे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि माईट बी पुढची गोष्ट ही तुमचीच असेल. नक्कीच. भेटूयात पुढच्या रविवारी.